आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चांगला चान्स आहे, विचारून टाक. चांगला चान्स आहे, विचारून टाक. थांबवा थांबवा. अक्षरा, समद्यासनी साक्षी ठेवून विचारतोय, तू माझ्या संग लगीन करायला तयार आहेस? मी आयुष्यभर तुला सुखात ठेवीन, ह्यो शब्द आहे माझा. नाही नाही उर्वशी, हिनं नाहीच म्हणाय पाहिजे. ही जर हो म्हणली ना, वाटोळ होईल आपलं. नाहीतर काय, एक ब्याद यायला लागलीये. आता हिनं नको आपल्या वरारून बसायला. प्लीज से येस, अदरवाइज माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. ही काय बोलणार आहे आता ह्याला? समजा काही चवर आहे आता. शरूची काळजी होती तीही मिटली आता. आता मला माझा विचार करायला काहीच हरकत नाही. छोट्या मालकांचं मन खूप दुखावलंय मी. आता त्यांना माझी गरज आहे. छोटे मालक, मी लग्नाला तयार आहे. ए वाजवा रे, आता होऊ दे दणक्यात.
आई अंबाबाई, तुझी कृपादृष्टी अशीच या घरावर राहू दे. या दोघांच्या संसारातला गोडवा क्षणाक्षणाला वाढू दे आणि त्यांच्या प्रेमाची पालवी अशीच फुटू दे. अश्विन, आई बाबांचा आशीर्वाद घ्या. सुखीरा. सुखीरा. सुखी राहा. आई अंबाबाईच्या कृपेनं लवकरच एक गोंडस फुल आपल्या घरात खेळू दे. या घराचं गोकुळ होऊ दे. अरे कशाला? सुखी राहा. हे बघा, आता पातूर तुमचं समजा ऐकलं. पर हे होतं कामा नाही. या भिकारडीचं पोर माझा नातू म्हणून नगय मला. आत्या, आमचं लग्न जरी आधी झालं असलं ना तरी तुझं स्वप्न आधी सुंदरच पूर्ण करेल. आधी बाजी सुंदरचीच. काय सुंदर? तुम्ही सगळे गप्पा मारत बसा, मी चहा आणते. अक्षरा, असं उठसूट किचन मध्ये नाही पळायचं. उद्या तू सुंदरची बायको म्हणून या घरात आलीस ना, का तू फक्त चूल आणि मूल एवढंच सांभाळावं अशी आमची अपेक्षा नाही. आम्हाला फक्त घर सांभाळणारी सून नकोय. या आपल्या एवढ्या मोठ्या व्यवसायाचा डोलारा बी सांभाळायला हवा. आणि तू त्यात लक्ष घालावं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. हो मॅडम, मी नीट लक्ष देईन. आणि आजपर्यंत जसं मनापासून काम करत आले तसंच मनापासून काम करेन. पण मॅडम, मला या बिझनेसची मालकीण नाही व्हायचंय. तो मान फक्त तुमचा आहे. याला म्हणतात संस्कार. दिनकरराव, तुमच्या दोन्ही बी भाच्याना लई संस्कारी आहेत बघा, आणि गुणी बी आहेत. त्यांना कुठंच आपलं वर्चस्व गाजवायचं नाही. कसली बी हाव नाही त्यासनी. लई समंजस आहेत दोघी. हो, ही समधी शिकवण आमच्या बहिणीची आणि आमच्या भाऊजींची आहे बघा.